बोले सो निहाल। पहिला स्टॉप दुर्गानाथ देवी मंदिर। हे मागे जे बघताय ते हेच ते माझ्या मागे मंदिर आहे ते आपण पाहत आहोत। दुर्गानाथ टेम्पल, दुर्गानाथ देवी टेम्पल। चला भुर हे बा भुर भुर। हे YouTube वर खूप गाजणार आहे हे सगळे जण। आता लाखो करोडो सबस्क्रायबर होणार आहे आपले। जय माता दी। आता इथे आपल्या चपला जोड्या उतरवलेल्या आहेत आणि मंदिरात समोर जाणार आहोत। दुर्गानाथ टेम्पल खूपच छान असं मंदिर आहे आणि माता राणीचं आपण दर्शन घेणार आहोत। हा असा परिसर। आहे ना अंदर गेला ना तू। 11:20 आपण तिथं जे मुख्य मंदिर दुर्गानाथ टेम्पल कडे जातो आपण। खूप मोठा परिसर आहे। दुर्गानाथ मंदिर अमृतसर एक विलोभनीय आध्यात्मिक प्रवास। अमृतसर म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते सुवर्ण मंदिर, पण याच शहराच्या मध्यभागी वसलेलं आहे दुर्गानाथ मंदिर सुद्धा तितकंच भव्य आणि शांत आहे। या ब्लॉगमध्ये मी सर्वप्रथम तुम्हाला इथेच घेऊन आलेलो आहे। ऐतिहासिक मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा तुम्हाला घेऊन जाणार आहे। या ब्लॉगमध्ये तुम्ही या मंदिराची भव्य स्थापत्यकला, मंदिराची रचना, सुवर्ण मंदिराची साधर्म्य दर्शविणारी पांढऱ्या संगमरवरी दगडावरील कोरीव काम आणि मंदिराचा सुवर्ण कळस पाहून मन प्रसन्न होतं। चांदीचे दरवाजे, या मंदिराला सिल्वर टेम्पल असे सुद्धा म्हणतात, कारण इथल्या मुख्य गाभाऱ्यावर दरवाजे अतिशय सुंदर चांदीच्या नक्षीकामाने मळवलेले आहेत। पवित्र सरोवर, मंदिराच्या चारही बाजूंनी पसरलेलं शांत पाणी आणि त्यात पडणारं मंदिराचं प्रतिबिंब, हा नजारा खरोखरच कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासारखा आहे। माता दुर्गा, लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान यांची अत्यंत मोहक रूपं आपल्याला इथे पाहायला मिळतात। 1920च्या दशकात या मंदिराचा जीर्णोद्धार पंडित मदन मोहन मालवीय यांच्याकडून झालेला आहे असा इतिहास समजते। या मंदिराला आपण सकाळच्या आरतीच्या वेळी आणि संध्याकाळच्या रोषणाईच्या वेळी भेट देऊ शकता। तो अनुभव शब्दात मांडता येणार नाही, तुम्ही फक्त भेट। दुर्गानाथ मंदिर दर्शन झालेलं आहे आणि आता आपण पुढच्या प्रवासाकडे आपल्याच त्या हॉप ऑफ हो बसने जाणार आहोत। तर चला दुर्गानाथ मंदिर हे माझ्या मागे बघू शकता। छान असं दर्शन कालावधी फक्त 10-15 मिनिट आणि छानसं वातावरण सरोवरामध्ये। जय माता दी। पहिलं दर्शन दुर्गानाथ देवी टेम्पल झालेलं आहे आणि परत एकदा या हॉप ऑन हॉप ऑफ या बसमध्ये बसलेलो आहे। पुढच्या डेस्टिनेशनकडे जाऊया। मस्त चालू गाडीमध्ये अशी माहिती आपल्याला नेहमीच मिळत आहे। दुर्गानाथ टेम्पल नंतर आपण आता पुढचा प्रवास चालू केलेला आहे। हे आपले झोला झंडी, झंडा है जो हिंदुस्तान का, वहाँ का जो वंदे मातरम के नारे लगाते हैं वो प्रभु सिंह जी की देन।